नमस्कार, तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज जात होतो आम्ही सगळे शॉपिंग करायला, क्रॉक्स घ्यायला. तर आमच्या दोघींनाच क्रॉक्स घ्यायचे होते आणि बाकी सगळे फक्त भाजी घ्यायसाठी आलेले. आणि आम्ही असंच चालत चालत निघालेलो. तर गालानगर साईडून गेलो तर बघितलं पांडू काकाने कुणाला तरी धरलं. आज बघतोय तर गालानगरला खूप गर्दी होती, लिटरली म्हणजे खूप गर्दी होती. आणि मग स्टेशनला जाता जाता ही पोरं दिसली बघा, किती क्यूट आहेत बघा, छान छान पोज देऊन कपडे घालून. आणि नंतर आमच्या बापा सीतारामला म्हणजे पावसाळ्यात खूप छान क्रॉक्सचा कलेक्शन लागतो, कपड्यांचं कलेक्शन लागतो, ते बघितल्याने पुढे निघालो. नालासोपाला अशी गर्दी असते ना स्टेशनला, तसे सगळे इथेच राहतात. मग मी माझ्यासाठी क्रॉक चॉईस केले, दीदीसाठी केले आणि मग आम्ही निघालो घरी. तर घरी येताना पण खूप गर्दी होती म्हणून त्या साईडच्या रोडने आलो. दीदीला दिले चप्पल, पकडवले आणि मग त्या बाजूवाल्या दीदीने घेतले आंबे. पाऊस पडत होतं म्हणून टॅटूला प्लास्टिक बांधला आणि नंतर घेतली पाणीपुरी खायला हवऱ्यासारखी. फटाफट सगळ्यांनी कांदा भिकाऱ्यासारखा मागितला आणि सगळ्यांनी फटाफट पाणीपुरी आम्ही खाऊन घेतली एकावर एक. आणि नंतर एकदम हवऱ्यांसारखी पटकन सुकीपुरी खाता खाता माझ्या डोक्याला लागली शेव. तर सगळे हसत होते. आता आम्ही घरी चाललो, शॉपिंग झाली आमची. आणि ही माझ्या बाजूला राहते, ही भैयाणी आहे, ती तुम्हाला मराठीत काहीतरी बोलून दाखवते. बोल ग. चकली दीदीच्या व्हिडिओचा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आणि शेअर पण करा. चला बाय. बाय आता.